जाऊयात पुण्यामध्ये। त्या ठिकाणी दोन संघटना आमने सामने आल्याचं बघायला मिळतंय। तर आज आपण बघतोय मोदींविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर त्या ठिकाणी मजकूर लिहिल्यानंतर दोन संघटना आमने सामने आल्याचं आपल्याला बघायला मिळतं। या ठिकाणी भाजपकडून खरं तर आंदोलन केलं जात आहे। मोदींविरोधात आक्षेपार्ह मजकूर लिहिल्यानं आता हे आंदोलन केले जात आहे आणि त्या ठिकाणची दृश्य आपण लोकशाहीच्या माध्यमातून लाईव्ह पाहू शकताय। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भाजप आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काही आक्षेपार्ह पोस्ट त्या ठिकाणी लिहिण्यात आली होती, काही मजकूर लिहिण्यात आला होता। त्यानंतर भाजप आक्रमक झाल्याचं बघायला मिळतं आणि त्या अनुषंगानेच आता दोन संघटना आमने सामने आल्याचं बघायला मिळतंय। विद्यापीठाच्या हॉस्टेलच्या भिंतींवरती मोदींविरोधात काही आक्षेपार्ह मजकूर लिहिला होता आणि त्याविरोधातच आता भाजप आक्रमक झाली आहे। ही दोन दृश्य आपण पाहू शकताय लोकशाही मराठीच्या माध्यमातून कशा पद्धतीनं भाजपकडून आंदोलन केलं जात आहे, तर दुसरी संघटना देखील त्या ठिकाणी आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, नेमके काय अपडेट आहे? त्या ठिकाणी आपण बघतो आता दोन संघटना आमने सामने आल्यात आणि भाजपकडून देखील आक्रमक असा पवित्रा घेतला गेलाय। वर्षा, काहीसे तणावाची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। सुरुवातीला भाजपकडून या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि ते आंदोलन संपलं असतानाच भाजपच्या युवा मोर्चाकडून डाव्या संघटनांचा जो लाल झेंडा आहे तो या ठिकाणी आणला आणि त्यांनी तो पायदळी तुडवत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि याच्याच निषेधार्थ ज्या डाव्या संघटनांचे विद्यार्थी आहेत ते सुद्धा समोरच्या बाजूने त्यांच्याकडे धावून गेले आणि त्यांनी सुद्धा भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि हे दोन्ही विद्यार्थी गट आहेत ते एकमेकांसमोर आले आणि काहीसं तणावाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं होतं। ज्या डाव्या संघटनांचे विद्यार्थी या ठिकाणी आलेले होते त्यांच्या भोवती भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यांच्या अंगावरती जाऊन जाण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केला। मात्र पोलिसांनी मध्यस्थी करून या दोन्ही विद्यार्थ्यांना आणि पदाधिकाऱ्यांना बाजूला काढलं आणि जे डाव्या संघटनांचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या विद्यापीठाच्या परिसरात आलेले होते त्यांना उचलून पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांना चतुर्शृंगी पोलीस ठाण्यामध्ये देखील नेण्यात आलेलं आहे। पण भाजपचे शेकडो कार्यकर्ते आणि विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी आहेत ते अद्यापही विद्यापीठाच्या परिसरामध्ये आहेत आणि त्यांनी आता डाव्या संघटनांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। बघतोय मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आता भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित आहेत। नेमकी पोस्ट लिहिणारा किंवा मजकूर लिहिणारा या संदर्भातले काय अपडेट आहेत? पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतलंय का? वर्षा, अद्याप त्या व्यक्तीला ताब्यात घेतलेला नाहीये, पण गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि भाजपचा असा आरोप आहे की 2 दिवसापूर्वी या ठिकाणी जो एबीव्हीपी आणि एसएफआय या दोन संघटनांमध्ये वाद झालेला होता, त्यातल्या एसएफआय या संघटनेच्याच विद्यार्थ्यांकडून हे कृत्य करण्यात आल्याचा आरोप त्यांचा आहे आणि त्यामुळे त्यांच्यावरती कडक कारवाई करावी अशी मागणी आज भाजपने घेऊन या ठिकाणी निषेध आंदोलन त्यांनी केलेलं होतं। पण शांततेच्या मार्गाने चाललेलं हे आंदोलन भाजपच्या युवा मोर्चांकडून आक्रमक करण्यात आलं आणि लाल झेंडा आहे जो डाव्या संघटनांचा झेंडा लाल असतो तो ते या ठिकाणी घेऊन आले आणि त्यांनी पायदळी तुडवत जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यालाच प्रत्युत्तर देत ज्या डाव्या संघटनांचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत ते सुद्धा त्यांच्या विरोधात धावून आले। त्यांनी सुद्धा जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यामुळे काहीसं तणावाचं वातावरण आहे ते आता या ठिकाणी पाहायला मिळालेलं होतं। मात्र आता त्या संपूर्ण डाव्या संघटनांच्या विद्यार्थ्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना पोलीस स्टेशनला देखील घेऊन गेलेले आहेत। पण भाजपची संख्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे, मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी सुद्धा आता या ठिकाणी आहेत आणि त्यांच्यावरती कडक कारवाई करावी या मागणीसाठी आता भाजपकडूनच ठिय्या आंदोलन या ठिकाणी सुरू करण्यात आले। अगदीच अमोल, आपण बघतोय हा खरं तर प्रकार घडलाय, हा नेमका कधी घडला आहे आणि त्यानंतर आता त्याचे पडसाद आपल्याला उमटल्याचं बघायला मिळतंय। नेमका कधी हा संपूर्ण प्रकार घडलाय? वर्षा, काल संध्याकाळी या विद्यापीठाच्या आवारातलं जे हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलच्या भिंतीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह वॉल पेंटिंग आहे ते केल्याचं समोर आलेलं होतं आणि त्यानंतर खरं तर भाजप या ठिकाणी आक्रमक झालेले पाहायला मिळालेली होती। पण 2 दिवसापूर्वी जे काही राडा या ठिकाणी अभाविपा आणि एसएफआय या दोन विद्यार्थी संघटनांमध्ये झालेला होता
त्यातूनच त्यांनी हे कृत्य केल्याचं अभाविपचं आणि भाजपाचं म्हणणं आहे आणि त्यामुळे त्यांच्यावरती कडक कारवाई करावी अशी मागणी घेऊन आज हे आंदोलन करण्यात आलेलं होतं. पण याच आंदोलनाला डाव्या संघटनांच्या विद्यार्थी प्रतिनिधींनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि दोन्ही संघटना म्हणजे भाजपची युवा मोर्चा आणि इकडे डाव्या संघटनांचे विद्यार्थी हे आमने सामने आलेले आपल्याला पाहायला मिळालेले होते. ही संपूर्ण परिस्थिती हाताळताना पोलिसांना देखील नाकेनऊ आलेली होती, कारण की शांततेच्या मार्गाने सगळं चाललेलं हे आंदोलन आहे ते कुठेतरी वेगळ्या मार्गाला गेलं आणि त्यामुळे पोलिसांनी तातडीनं जे डाव्या संघटनांचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या ठिकाणी घोषणाबाजी करत होते त्यांना आता पोलिसांनी गाडीमध्ये टाकून त्यांना पुढे नेलेलं आहे. पोलीस स्टेशनला त्यांना नेलेलं आहे आणि भाजपचे पदाधिकारी सुद्धा आता या ठिकाणावरून निघून जातात. पण काही काळ तणावाची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली होती, जिथं शिक्षणाचं माहेरघर हजारो विद्यार्थी ज्या ठिकाणी शिक्षण घेतात त्याच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये हा सगळा राडा झालेला पाहायला मिळालेला. अगदीच समोर आपण बघतो आता दोन्ही ठिकाणी आता दोन संघटना आक्रमक झालेल्या आहेत. त्या ठिकाणी आता सध्याची काय परिस्थिती आहे? वर्ष आता जे डाव्या संघटनांचे विद्यार्थी या ठिकाणी भाजपच्या विरोधात घोषणाबाजी करायला आलेले होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना जवळच्याच शत्रुशृंगी पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आलेलं आहे. पण भाजपचे आणि युवा मोर्चाचे जे पदाधिकारी आहेत ते अद्यापही विद्यापीठाच्या परिसरामध्ये आहेत आणि त्यामुळे जोपर्यंत ते विद्यार्थी या ठिकाणावरून जात नाही तोपर्यंत इथली परिस्थिती आहे ती तणावपूर्ण होण्याची शक्यता फार कमी आहे. पण अद्यापही पोलिसांनी आणखीन बंदोबस्त त्या ठिकाणी वाढवलेला आहे आणि परिस्थिती काहीशी आत्ताशी नियंत्रणात आपल्याला आलेली पाहायला मिळते, कारण की डाव्या संघटनांचे जे प्रतिनिधी होते त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि भाजपच्या देखील पदाधिकाऱ्यांना या ठिकाणावरून आता पोलीस बाजूला आणि विद्यापीठाच्या बाहेर काढत आहेत. अगदीच अमोल, तू या संपूर्ण घडामोडींवर असाच लक्ष ठेवून राहा. तुझ्याकडून प्रत्येक अपडेट घ्यायचेच आहेत. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.